मित्रांनो, आपण निफ्टीचं वीकली ॲनालिसिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, इथे 1 वीकचा चार्ट पॅटर्न लावला आहे. सर्वात पहिले मागचा ॲनालिसिसचा व्हिडिओ पाहिला असेल तर ॲक्च्युली आपण ज्या लेवल तिथे सांगितल्या होत्या त्या लेवलच्या खाली आपल्याला स्ट्रॉंग सेलिंग पाहायला मिळाली होती. 24,850च्या खाली कधी निफ्टी गेलं तर गॅप फिल होईल हे त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तुम्ही जाऊन क्रॉस चेक करू शकता आणि एक्झॅक्टली तेच होताना दिसलं की 24,800ची जशी लेवल ब्रेक झाली मार्केट वन साईड तिथून फॉल झालेला आहे. आणि मित्रांनो, एक मोठा बदल झालाय. तो बदल काय झालाय, आतापासून मंगळवारी निफ्टीची एक्सपायरी होणार आहे आणि सेन्सेक्सची गुरुवारी होणार आहे आणि मंथली एक्सपायरी सुद्धा बँक निफ्टीची ही मंगळवारी होणार आहे, सेन्सेक्सची ही गुरुवारी होणार आहे. तर हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढची एक्सपायरी फार जवळच आहे. आता इथे कधी 1 वीकचं चार्ट पाहिलं मित्रांनो आपण, तर आपल्याला स्ट्रॉंगली सेलिंग कॅन्डल इथे 1 वीकच्या चार्ट पॅटर्नमध्ये पाहायला मिळते. खूप स्ट्रॉंग सेलिंग इथे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. आता इथे कधी आपण पाहिलं तर आपल्याला एक स्ट्रॉंग सपोर्ट या ठिकाणी हा पाहायला मिळतो आहे, जो की आहे आता 24,426 पासून 24,400. कधी तोही ब्रेक झाला मित्रांनो तर इथून फर्दर फॉल इथे पाहायला मिळू शकतो. बाईंग कधी करू शकतो 1 वीकच्या कॅन्डलस्टिक पॅटर्ननुसार आपण, जोपर्यंत 25,200च्या वर इथून मार्केट निघत नाही तोपर्यंत इथे स्ट्रॉंगली बाईंग आपण करू शकत नाही. ह्या रेंजमध्ये मार्केट राहू शकतं, हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण 1 डेच्या चार्ट पॅटर्नवर जाऊयात. तर 1 डेच्या चार्ट पॅटर्नवर आल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय पाहायला मिळतंय की इथे हा एक आपल्यासाठी एक सपोर्ट आहे, जो की आपण 1 वीकच्या चार्ट पॅटर्नवर पण आखला होता. सिमिलर आपल्याला तो इथे सपोर्ट पाहायला मिळतोय. आता इथे कधी तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं, मार्केट वर गेलो तर एकदा इथे सपोर्ट घेतला, परत वर जाण्याचा प्रयत्न केला, परत इथे एकदा सपोर्ट घेतला, बाउन्स बॅक केला मार्केटने, परत खाली येऊन इथे सपोर्ट घेतला आणि परत आता बाउन्स घेऊन मार्केट तिथे आलंय. म्हणजे 1 2 3 4 वेळा तिथे सपोर्ट केला. कधी हा सपोर्ट ब्रेक झाला तर मित्रांनो फर्दर आपल्याला 23,200 ते 23,500च्या रेंजमध्ये मार्केट येताना दिसणार, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून हा सपोर्ट टिकणं आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आता हे झालं ब्रॉड व्ह्यू मित्रांनो. आता आपण इंट्राडेसाठी आपल्या लेवल काय असेल त्याच्यासाठी आपण 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्नवर येऊ. 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्नवर आल्यानंतर सर्वात पहिले मला आहे ना मेजर सपोर्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि अजून खाली सपोर्ट पाहायचा असेल तर मला थोडंसं चार्टवर मागे जावं लागेल मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे आपल्याला प्राइस ॲक्शन पाहावी लागते की त्या लेवलच्या खाली केव्हा कुठे प्राइस ॲक्शन बनलेली होती. तर मला इथे प्राइस ॲक्शन बनलेली दिसते. त्यानंतरचा इमिजिएटली सपोर्ट माझ्यासाठी हा एक असणार आहे. यालाही कधी ब्रेक केलं तर त्यानंतरचा माझ्यासाठी या ठिकाणी हा एक सपोर्ट असणार आहे आणि यालाही कधी ब्रेक केलं तर माझ्यासाठी इंट्राडेसाठी हा एक शेवटचा सपोर्ट असणार. शेवटचा म्हणजे काय, याच्या खाली आलं तर आपण टेलिग्रामला आपले नवीन सपोर्ट हे मेन्शन करून देत असतो मित्रांनो. तर माझ्यासाठी झाले सपोर्ट. आता रजिस्टन्स काय असणार आहे माझ्यासाठी, म्हणजे मार्केटने बाउन्स केलं तर कुठपर्यंत जाऊ शकतं, तर सर्वात पहिले इथपर्यंत मार्केट येऊ शकतं. यालाही कधी ब्रेक केलं तर त्यानंतर मार्केट या ठिकाणापर्यंत म्हणजे वरच्या साईडला इथपर्यंत येऊ शकतं. यालाही कधी ब्रीच केलं मित्रांनो तर मार्केट या ठिकाणापर्यंत येऊ शकतं आणि यालाही कधी ब्रेक केलं तर मार्केट या ठिकाणापर्यंत येऊ शकतं. आता सर्वात पहिले काय करायचं आहे, हे तर आपल्यासाठी रजिस्टन्स सपोर्ट झाले. तर आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, यांना पहिले चार्टवर लावून घ्यायचं आहे. चार्टवर लावून घेतल्यानंतर आपल्याला पाहायचं आहे कशा प्रकारे परफॉर्मन्स करता. हे चेक करायचं असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. तिथे आपण डेलीचे लेवल देत असतो, ते कशा प्रकारे परफॉर्मन्स करता हे तिथे तुम्हाला उत्तमरित्या पाहायला मिळेल. आता एक झोन आहे की त्या झोनमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची ट्रेडिंग करायची नाही. तो झोन कोणता राहणार आहे, तो झोन या प्रकारचा हा राहणार आहे मित्रांनो. या झोनमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची ट्रेडिंग इथे करायची नाही. का करायची नाही आहे, बिकॉज मार्केट या सेक्शनमध्ये ट्रॅप करेल. या झोनच्या वर कधी मार्केट निघालं तर फर्स्ट टार्गेट हे राहील, खाली निघालं तर फर्स्ट टार्गेट हे राहील आणि त्याप्रमाणे त्या लेवल ब्रीच होतील. तर स्टॉप लॉस तुम्हाला माहिती कसा लावायचा आणि पुढे ट्रेड कसं करायचं. व्हिडिओ कधी आवडला असेल मित्रांनो, काही नवीन शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट नक्की करा. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.